शहर गाढ झोपलं होतं. आकाश गडद निळं, ढग हळूहळू सरकत होते आणि एक तेजस्वी चंद्र सगळ्यावर शांत प्रकाश टाकत होता. त्या शहरातील एका छोट्या खोलीत रोहन पलंगावर बसलेला होता. घड्याळात 12 वाजले होते. 12 AM. खोलीत मंद दिवा लावलेला. खिडकीतून येणारा वारा पडदे हलवत होता, पण त्याच्या मनात वादळ होतं. तो डोकं हातात धरून बसला होता. डोळ्यात पाणी, मनात अपराधगंड. त्याला वाटत होतं, मी खूप चुका केल्या, आता माझ्यासाठी आशा नाही. तो आरशासमोर गेला. आरशात त्याचा चेहरा अर्धा प्रकाशात, अर्धा अंधारात दिसत होता. जणू त्याच्यातच 2 माणसं होती, एक आशावादी, एक हरलेला. थकून तो पलंगावर पडला. डोळे मिटले आणि तेव्हाच खोलीत काहीतरी बदललं. अंधारात एक सौम्य, उबदार, सोनेरी प्रकाश पसरू लागला. तो प्रकाश दरवाजाजवळ थांबला. दरवाजावर हलकीशी टकटक झाली. रोहन घाबरून उठला. यावेळी कोण? तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या समोर उभे होते जीसस क्राइस्ट. पांढरे वस्त्र, डोळ्यांत करुणा, चेहऱ्यावर शांत पण गंभीर भाव. त्यांच्या भोवती दिव्य प्रकाश. रोहनचे डोळे भरून आले. तो गुडघ्यावर बसला. येशूने शांत आवाजात म्हटलं, तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पाहिलं आहे. रात्र कितीही गडद असली तरी मी तुझ्यासोबत आहे. त्या क्षणी त्याच्या मनातील जड साखळ्या जणू तुटल्या. अपराधगंड वितळू लागला. भीती मागे सरकली. येशूने त्याचा हात धरला आणि खिडकीकडे इशारा केला. पूर्वेकडे हलका सोनेरी प्रकाश दिसू लागला होता. पहाट उगवत होती. येशू म्हणाले, ही रात्र संपत आहे. आता नवीन सुरुवात कर. रोहनच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी शांत स्मित उमटलं. तो पलंगाजवळ गुडघ्यावर बसून प्रार्थना करू लागला. जेव्हा त्याने पुन्हा डोळे उघडले, प्रकाश वाढला होता आणि येशू दिसत नव्हते, पण त्यांच्या उपस्थितीची शांतता अजूनही खोलीत होती. रात्र संपली होती. नवीन पहाट आली होती.